Now, what is the crash courses we are going to cover the 11th and 12th as your NEET student. So, there are 32 chapters of NEET, sorry, bio. For NEET and याच्यासाठी almost 20 आहेत ना CET साठी 16th are of 12th and 15 chapter 12th आहेत आणि 4 chapters are of 11th. ओके, तुला काय करायचं आणि अच्छा कशासाठी? अच्छा ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा कुठला टॉपिक स्टार्ट करायचा, बाकी कसं चालू आहे? जास्त वेटेज वेटेज म्हणजे आता तसं ते 11चा घ्यायचा का कुठला मग? ठीक आहे ना. 11चे जे तुमचे 4 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक असतो आपला ह्युमन न्यूट्रिशन आहे, एक एक्सक्रीटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन आहे, एक बायोमॉलिक्युल आहे, एक रेस्पिरेशन एनर्जी ट्रान्सफर आहे. तर मग 11चा 12चं तुम्ही आता बोर्ड्सला स्टडी केलं तर मग स्टार्टिंगला ॲटलीस्ट 11चा चॅप्टर देऊ. कोणता घ्यायचा? चार आहेत ना. कोणता डिफिकल्ट जातो? एक ह्युमन न्यूट्रिशन आहे, एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स अँड एलिमिनेशन आहे, रेस्पिरेशन आहे. ह्युमन न्यूट्रिशन घ्यायचा चालेल. हां इझी चॅप्टर आहे हा, बट तो नीटसाठी त्याचा पर्सन डिलीटेड आहे, बट तो सी ई टीसाठी आहे, म्हणजे कुठून ना कुठून लागणारच एक चॅप्टर. 11चा सी ई टीमध्ये 4च आहे, त्यातला एक आहे. ओके हां. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज ह्युमन न्यूट्रिशन? न्यूट्रिशन प्रोसेस काय असतं? व्हॉट डू यू मीन बाय न्यूट्रिशन? येस बोला. न्यूट्रिशन काय असतं? नका लिहू, क्लोज युअर नोटबुक्स. आपण जे फूड खातो त्याच्यापासून आपण काय मिळवतो? न्यूट्रिएंट घेतो. आपल्या बॉडीला काय लागतं? व्हॉट आर बॉडी नीड्स? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, फॅट्स एक्सेट्रा, राईट. पण आपण फूडमध्ये काय खातो? मीठ, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स याचा सोर्सेस आहेत ना. आपण राईस घेतो, राईट. त्याच्यानंतर रोटी चपाती याच्यामधून कार्बोहायड्रेट मिळतात, सिरियल्स आहेत वगैरे त्याच्यामधून आपल्याला काय मिळतात? व्हॉट वी गेट फ्रॉम दॅट? आपल्याला त्याच्यामधून प्रोटीन्स मिळतात, राईट. एगमधनं प्रोटीन मिळतं, मिल्कमधनं प्रोटीन मिळतं, ऑइल घी याच्यामधनं फॅट्स लिपिड्स मिळतात. सो आपल्या बॉडीला ते नसतं पाहिजे. आपल्या बॉडीला काय पाहिजे असतं? आवर बॉडी रिक्वायर्स येस ते फूड नको, त्याच्यामधले न्यूट्रिएंट्स पाहिजे. मग ते जे आपण कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पलमध्ये कन्वर्जन करतो, राईट. कन्वर्जन ऑफ वॉट? कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल वन इज कॉल्ड ॲज ह्युमन न्यूट्रिशन. त्याला काय म्हणतात? सॉरी दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायजेशन. फर्स्ट ऑफ ऑल त्याला काय म्हणतात? डायजेशन. की आपण जे फूड खातो ते खूप कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे काय, त्या फूडमध्ये सगळंच प्रोटीन मिक्स असेल. आपण समजा पनीर आणि पोळी खातो तर देन त्यात रोटी कंटेन्स कार्बोहायड्रेट, त्या पनीर कंटेन प्रोटीन्स. सो वी आर हॅव्हिंग द कॉम्प्लेक्स फूड and we are converting it to the simple food. Why? काय याची गरज आहे? बिकॉज हे जे सिम्पल फूड हे नंतर ब्लडमध्ये जाणार. कुठे जाणार आहे? ब्लडमध्ये. मग ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्या कॉम्प्लेक्सचं कशामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे? सिम्पल छोटं छोटं पाहिजे, तेव्हा ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होईल ना. मग दिस इज कॉल्ड ॲज डायजेशन. ही डायजेशनवाली प्रोसेस आहे. अँड फॉर द डायजेशन द सिस्टम इज इन्व्हॉल्ड इज वॉट? डायजेस्टिव्ह सिस्टम. त्याला कुठली सिस्टम बोलतो आपण? डायजेस्टिव्ह सिस्टम, राईट. आता डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काय की फर्स्ट ऑफ ऑल न्यूट्रिशनच्या 5 स्टेप्स आहेत त्यात. पहिलं इंजेशन. पहिलं काय? इंजेशन. सेकंड इज म्हणजे फूड खाणं. सेकंड इज डायजेशन. मग डायजेशन काय? जे फूड खाणं आहे ते कॉम्प्लेक्स होतं, त्याला सिम्पलमध्ये कन्वर्ट करायचं इज डायजेशन, राईट. त्याच्यानंतर आहे ॲब्झॉर्प्शन. जे पण खाल्लेलं फूड आहे ते ब्लड वेसलमध्ये ॲब्झॉर्ब होतं इज ॲब्झॉर्प्शन, राईट. त्याच्यानंतर फोर्थ आहे ॲसिमिलेशन. जे फूड आपण खाल्लं दॅट इज इंजेशन. त्या कॉम्प्लेक्सला सिम्पलमध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमने कन्वर्ट केलं दॅट इज डायजेशन. मग ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब झालं दॅट इज ॲब्झॉर्प्शन. आता ते ब्लड सगळीकडे पोहोचवेल, त्याचे न्यूट्रिएंट आहे ते सगळीकडे पोहोचवेल, त्याला आपण म्हणतो ॲसिमिलेशन. काय म्हणतो? ॲसिमिलेशन. अँड द लास्ट इज इजेशन. जे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल ते बॉडीच्या बाहेर जातं त्याला आपण म्हणतो इजेशन. ओके. आता हे सगळ्यासाठी आपल्याकडे जी सिस्टम आहे व्हॉट इज दॅट इज आर डायजेस्टिव्ह सिस्टम. ती कुठली सिस्टम आहे आपली? डायजेस्टिव्ह सिस्टम, राईट. आणि डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे प्रत्येकासाठी आपल्याकडे सिस्टम आहे बिकॉज वी हॅव अन ऑर्गन सिस्टम ऑफ ऑर्गनायझेशन. मग डायजेस्टिव्ह सिस्टम 2 गोष्टींनी बनली आहे. एक असते त्याच्यामध्ये एलिमेंटरी केनाल. काय असतंय? एलिमेंटरी केनाल. आणि दुसरं असतं डायजेस्टिव्ह ग्लँड्स. काय असतात? डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर वन इज एलिमेंटरी केनाल अँड अदर इज डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके. आता ग्लँडचं काय काम असतं? ग्लँड नेहमी काय ना काय सिक्रीट करतात. मला सांगा, एखादा कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आपल्याला सिम्पलमध्ये बनवायचा म्हणजे मोठे मोठे कार्बोहायड्रेटच्या चेन आहे त्याला छोट्या सिम्पल शुगर्समध्ये कन्वर्ट करायचं. मोठे मोठे प्रोटीन्स त्याला अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करायचं. मग हे कन्वर्जन करायसाठी जे लागणारे
ते एन्झाईम्स असतात एन्झाईम. ते एन्झाईम जे ग्लॅन्ड सिक्रेट करतात त्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. एखादी मोठ्या आपल्याला फुलांची माळ तोडायला आपल्याला सिझर्स लागतील ना, काहीतरी लागेल त्याच्याने तुटेल. म्हणजे कॉम्प्लेक्स आहे त्याला सिम्पलमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला काय लागतात तुम्ही एन्झाईम, अँड दॅट एन्झाईम इज सिक्रेटेड बाय डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काही काही ठिकाणी देर आर सम फ्यू प्लेसेस वेअर द डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड्स आर लोकेटेड. ओके, पूर्ण जर आपण हे बोललो, इफ वी टॉक अबाउट द होल एलिमेंटरी कॅनल किंवा होल डायजेस्टिव्ह सिस्टम, सो कॅन यू टेल मी व्हॉट आर द पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम? कुठले कुठले पार्ट्स आहेत मग? कुठनं स्टार्ट होतं डायजेस्टिव्ह सिस्टम? येस, कुठनं स्टार्ट होतं? येस, इट स्टार्ट्स विथ माउथ, राईट? इट स्टार्ट्स विथ माउथ. ही कुठली कॅव्हिटी असते? ओरल कॅव्हिटी. हा जो कसा त्याला आपण फॅरिंग्स म्हणतो. दिस इज इसोफेगस, राईट? इसोफेगस लीड्स टू व्हॉट? दिस इज स्टमक. स्टमक नंतर हा स्मॉल इंटेस्टाइनचा डिओडेनम. हा स्मॉल इंटेस्टाइन वाला पार्ट, राईट? दिस इज अ पार्ट ऑफ व्हॉट? स्मॉल इंटेस्टाइन. दिस इज स्मॉल इंटेस्टाइन. आणि इथून पुढे काय स्टार्ट होतं? लार्ज इंटेस्टाइन, राईट? सो इथून पुढे स्टार्ट होतं लार्ज इंटेस्टाइन, like this. This is large intestine. ओके, हे काय की एलिमेंटरी केनाल आहे. वाय इट इज कॉल्ड एज केनाल? बिकॉज एकदा फूड इथनं एंटर केलं तर मध्ये कुठे बंद होतं का तो रस्ता? नाही, ती सिम्पल केनाल आहे पूर्ण. दिस इज एलिमेंटरी केनाल, राईट? मग एलिमेंटरी केनालकडे काय, व्हॉट इज दिस इज माउथ. माउथकडे काय असतं? इट हॅज टंग अँड टीथ. काय असतं? टंग अँड टीथ, राईट? त्याच्यानंतर ही काय, व्हॉट इज दिस इज ओरल. व्हेरी गुड. ओरल कॅव्हिटी ऑर बकल कॅव्हिटी. ॲक्च्युली सॉरी, माउथ आणि टंग अँड टीथ नाही, ते माउथकडे काय असतं? फक्त अप्पर लिप आणि लोअर लिप, राईट? हे ॲक्च्युली कोणाकडे असतं? बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीकडे. ओके, त्याच्यानंतर जो घसा आहे त्याला काय म्हणतो आपण? फॅरिंग्स. हे काय असतं? फॅरिंग्स, राईट? फॅरिंग्स नंतर ही जी ट्यूब आहे, व्हॉट इज दिस? दिस इज इसोफेगस. काय ही? इसोफेगस, राईट? इसोफेगस नंतर काय? स्टमक. काय? स्टमक. स्टमकचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. स्टमकचा जो हा जो पार्ट आहे, जो पार्ट जो आहे त्याला कार्डियाक म्हणतात. हा जो असा डोम शेप पार्ट आहे, दिस इज फंडस. हा जो सेंटर वाला पार्ट आहे, दिस इज बॉडी. आणि हा शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज पायलोरस. कार्डिया, फंडस, बॉडी, पायलोरस हे 4 पार्ट्स आहेत स्टमकचे. ओके, त्याच्यानंतर इथनं जे स्टार्ट होतं ते असतं स्मॉल इंटेस्टाइन. हा जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइनचा, दिस इज कॉल्ड एज डिओडेनम. हा जो असा टर्न आहे ना स्टमक पासून हा वाला स्मॉल इंटेस्टाइनचा जो पार्ट आहे त्याला डिओडेनम म्हणतात. काय म्हणतात? डिओडेनम. त्याच्यानंतर हा पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात जेजुनम. काय म्हणतात? जेजुनम. आणि दिस लास्ट पार्ट इज कॉल्ड एज इलियम. त्याला काय म्हणतात? इलियम. असे हे सगळे कोणाचे पार्ट आहे? स्मॉल इंटेस्टाइन, राईट? डिओडेनम, जेजुनम, इलियम. इलियमच्या नंतर हे ब्लू कलरचं लार्ज इंटेस्टाइन स्टार्ट होतं. लार्ज इंटेस्टाइनचा हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज सीकम. आणि इथे एक छोटंसं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला आपण वर्मीफॉर्म अपेंडिक्स म्हणतो. काय म्हणतो? वर्मीफॉर्म अपेंडिक्स, राईट? त्याच्यानंतर हा जो इथून पुढचा पार्ट आहे हा कोलॉन आहे. इथनं फूड वरच्या साईडला असेंडिंग कोलॉन, इकडे जातं ट्रान्सफर्स कोलॉन, खाली जातं डिसेंडिंग कोलॉन, राईट? कोलॉनचा पार्ट आहे हा इथपर्यंत. आणि दिस इज कॉल्ड एज रेक्टम, जिथे अनडायजेस्टेड फूड स्टोअर केलेलं असतं. ठीक आहे, टेम्पररी अनडायजेस्टेड फूड, जिथे दिवसभराचं फूड आहे जे खाल्लेलं आहे ते जे डायजेस्ट नाही झालं ते जिथे स्टोअर होतं दॅट इज रेक्टम, राईट? अँड दिस इज कॉल्ड एज व्हॉट? अनस. याला काय म्हणतात? अनस. सो दिस आर द डिफरंट पार्ट्स ऑफ व्हॉट? डायजेस्टिव्ह सिस्टम. कुठलं कुठलं? इट स्टार्ट्स विथ माउथ, देन ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी, देन pharynx, esophagus, then stomach, small intestine, large intestine, then rectum, right? आणि लास्ट इज anus. आता ग्लँड्स कुठला आहे? आता फक्त आपण पाथवे बघितला, दिस इज जस्ट अ पाथवे फॉर दी फूड. ग्लँड कुठला आहे? तर इथे जी ग्लँड आहे ती कुठली असते? माउथ जवळ जी ग्लँड असते, कोणती ग्लँड असते ती? सलायव्हरी ग्लँड. कोणती ग्लँड आहे? सलायव्हरी ग्लँड. स्टमककडे जी ग्लँड असते ती आपण बोलतो गॅस्ट्रिक ग्लँड. कुठली आहे? गॅस्ट्रिक ग्लँड, राईट? स्टमकच्या इथे जी ग्लँड असते दॅट इज कॉल्ड एज लिव्हर. ती कुठली असते? लिव्हर असते, राईट? विच इज लोकेटेड हिअर. जी इथे डिओडेनममध्ये जाऊन काय होते? ओपन होते. आणि इकडे याच्या मागच्या साईडला जे असते दॅट इज पॅनक्रियाज. व्हेरी गुड. काय असतं? पॅनक्रियाज. सो व्हॉट इज दिस? लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी इज लिव्हर. हे काय असेल स्टमकच्या लेफ्टला? पॅनक्रियाज. आणि स्मॉल इंटेस्टाइन पण असं ग्लँड म्हणून ऍक्ट करतं, त्याला काय म्हणतो आपण? इंटेस्टिनल ग्लँड. काय म्हणतो? इंटेस्टिनल ग्लँड. या काय ग्लँड काय करतात?
थोडं सिक्रीशन त्यामध्ये जो पाथवे याच्यामध्ये सिक्रीट करतात. ते सिक्रीट सम सिक्रीशन इनसाइड द एलिमेंटरी कॅनल. ओके, मग आता कोणतं हे आपण काय बघितलं, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. सांगा कुठनं स्टार्ट होतं. इट स्टार्ट्स विथ येस फर्स्ट इज व्हॉट माउथ. माउथ म्हणजे अप्पर लिप आणि लोअर लिप. त्याच्यानंतर काय ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. राईट, ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. त्याच्यानंतर थर्ड काय होतं फॅरिंग्स. व्हेरी गुड, काय होतं फॅरिंग्स. त्याच्यानंतर फोर्थ काय होतं एसोफेगस. राईट, त्याच्यानंतर व्हेरी गुड नेक्स्ट इज स्टमक. राईट, स्टमक नंतर काय होतं स्मॉल इंटेस्टाईन. का बरं स्मॉल इंटेस्टाईनला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतात. इट इज कॉल्ड अ स्मॉल इंटेस्टाईन बिकॉज त्याचं डायमीटर लार्ज इंटेस्टाईनपेक्षा हे छोटं आहे म्हणून. राईट, अँड द लास्ट इज व्हॉट लार्ज इंटेस्टाईन. नंतर काय असेल लार्ज इंटेस्टाईन. राईट, नाउ जस्ट टेल मी द पार्ट्स ऑफ दिस ओरल कॅव्हिटी किंवा माउथ. काय असतं अप्पर लिप अँड लोअर लिप. अप्पर लिप अँड लोअर लिप. राईट, इकडे काय असेल टंग अँड टीथ. व्हेरी गुड, टंग अँड टीथ. ओके, फॅरिंग्सचे 3 रिजन्स आहे. घसा. राईट, आता फॅरिंग्स काय कॉमन पॅसेज आहे बिटवीन द रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. मग घसा जो आहे ना तो नोज मध्ये पण ओपन होतो, तो माउथ मध्ये पण ओपन होतो, तो खाली पण ओपन होतो. राईट, तर त्याच्या अकॉर्डिंग त्याचे 3 टाईप आहे. आपण काय बोलतो की सपोज तसंच बघ, इथून असं एक नोज पासून एक हे जाते कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी की आपली माउथ वाली ओरल कॅव्हिटी. आणि इकडे पुढे काय असतं आपली ट्रकिया वेंट पाईप. आणि मागच्या साईडला असतं आपला इसोफेगस. ओके, आता ही जे पुढे आपल्याला हातात लागते ना ही इसोफेगस आहे का, नाही ट्रकिया आहे. काय ट्रकिया. राईट, मग जी एअर आहे तिला इथे जायचं आहे पण आपल्या फूडला कुठे जायचं आहे इकडे जायचं आहे. राईट, मग हे जे ट्रकिया आहे इथे फ्लॅप प्रेझेंट असते. जेव्हा फूड तिथनं जाते ते फ्लॅप बंद होते आणि फूड मागच्या साईडला इसोफेगस, आपल्या इसोफेगस पोस्टेरियर आहे. मग हा जो पार्ट आहे, हा जो घसा आहे, हा कुठे कुठे ओपन होतो. व्हेरी वेल सी दॅट याची ओपनिंग नेझल कॅव्हिटीमध्ये पण आहे, याची ओपनिंग ओरल कॅव्हिटीमध्ये पण आहे आणि याची ओपनिंग लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे व्हॉइस बॉक्स तिकडे पण आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग याचे परत किती पार्ट्स आहेत 3 पार्ट्स आहेत. कुठले कुठले, एक असेल नेझो फॅरिंग्स म्हणजे काय फॅरिंगचा असा पार्ट जो नेझल कॅव्हिटीमध्ये जातो. नंतर असेल ओरो फॅरिंग्स म्हणजे काय फॅरिंगचा असा पार्ट जो ओरल कॅव्हिटीकडे जातो. आणि त्याच्यानंतर असेल लॅरिंजिओ फॅरिंग्स. कुठला असेल लॅरिंजिओ फॅरिंग्स म्हणजे फॅरिंगचा असा पार्ट जो कुठे जातोय येस लॅरिंग्सकडे जातो. ओके, त्याच्यानंतर इसोफेगस एक लॉंग टिप आहे फक्त, बाकी काही नाही त्याच्याकडे, जी फक्त मूवमेंट ज्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन म्हणजे यू कॅन सी दिस. राईट, इथला मसल कॉन्ट्रॅक्ट होतो रिलॅक्स होतात. असं करत 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 फूड खाली जातो. त्याला म्हणतात पेरिस्टाल्सिस. काय म्हणतात पेरिस्टाल्सिस. सो व्हॉट इज पेरिस्टाल्सिस. इट इज रिथमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स ऑफ इसोफेगस. इसोफेगसचे जे मसल्स आहेत त्या रिथमिक कॉन्ट्रॅक्शन व रिलॅक्सेशन शो करतात. त्याला आपण पेरिस्टाल्सिस म्हणतो. आणि फूड तेव्हा अपवर्ड टू डाऊनवर्ड डिरेक्शन जातं. पण कधी कधी वॉमिटिंगच्या वेळेस काय होतं त्याच वेने ते फूड वरच्या साईडला येतं. त्याला अँटी पेरिस्टाल्सिस किंवा रिगर्विटेशन काय म्हणतात, अँटी पेरिस्टाल्सिस ऑर रिगर्विटेशन. ओके, नंतर स्टमक. स्टमकचे कुठले रिजन सांगितले होते कार्डिया फंडस. असा स्टमक होता ना लाईक दिस. राईट, मग हा कार्डियाक रिजन आहे, हा फंडस रिजन आहे. हा जो रिजन आहे हा काय दिस इज बॉडी. आणि हा शेवटचा रिजन काय होता पायलोरस. त्याला पायलॉरिक स्टमक. सो कार्डिया फंडस बॉडी पायलोरस. ओके, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचं काय सांगितलं आता, हा जो स्टार्टिंगचा यू शेप्ड पार्ट आहे तो कुठला होता डोर्डेनम. राईट, त्याच्यानंतर मधला कॉइलवाला पार्ट होता कुठला होता जेजुनम. राईट, अँड द लास्ट पार्ट इज व्हॉट इलियम. लास्ट पार्ट कुठला होता इलियम. डिओडेनम जेजुनम इलियम. ओके, लार्ज इंटेस्टाईन काय सांगितलं पहिला पार्ट कुठला होता फर्स्ट पार्ट सीकम. काय होता सीकम. द फर्स्ट पार्ट इज सीकम. नंतरचा होता कोलॉन आणि त्याच्यानंतर होता रेक्टम. सीकम कोलॉन आणि रेक्टम. ओके, आणि शेवटचा पार्ट कुठला याचा ॲनस. काय ॲनस. ओके, आता याच्यानंतर इकडे काय बोलतो आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स. टेल मी व्हॉट द डायजेस्टिव्ह ग्लँड. माउथ ओरल कॅव्हिटीकडे कुठली आहे व्हेरी गुड सरायवरी ग्लँड. लोकेटेड कुठे आहे कुठे लोकेटेड आहे ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटीकडे. काय त्यांचं सिक्रिशन काय तिचं व्हेरी गुड. पहिले ग्लँड सांगा, पहिली झाली सलायवरी ग्लँड. दुसरी कुठली होती स्टमक वाली कुठली होती व्हेरी गुड दॅट इज कॉल्ड एज गॅस्ट्रिक ग्लँड. थर्ड कुठली आहे लार्जेस्ट ग्लँड लिव्हर. त्याच्यानंतर काय पॅनक्रियास. अँड द लास्ट वन इज intestinal gland. राईट,
म्हणजेच काय स्मॉल इंटेस्टाईन मधचे ग्लँड दॅट इज इंटेस्टाईन ग्लँड. असं किती ग्लँड्स आहेत? 5 ग्लँड्स आहेत. कोणत्या कोणत्या? सलायव्हरी ग्लँड लोकेटेड इन द माउथ, ओरल कॅव्हिटी. गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे कुठे असेल? स्टमक कडे, राईट. लिव्हर इज प्रेझेंट राईट टू द स्टमक, पॅनक्रियास इज प्रेझेंट लेफ्ट टू द स्टमक, आणि इंटेस्टाइनल ग्लँड म्हणजे कोणाची ग्लँड? स्मॉल इंटेस्टाईन. ओके, नाउ टेल मी द सिक्रीशन. काय परत का लागतं यांना? बिकॉज यांच्याच कडे काय एन्झाईम्स आहेत. हेच एन्झाईम्स काय करणार आहे? कॉम्प्लेक्सचं कशामध्ये कन्वर्जन करणार आहे? सिम्पल. बरं कॉम्प्लेक्सचं सिम्पलमध्ये करायचं आहे कारण की हे जे फूड खाल्लं ते जाते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, पण डायजेस्टिव्ह सिस्टममधनं त्याला पाठवायचं ब्लडकडे. ब्लडच्या होल छोटे छोटे म्हणून त्यांना छोटे छोटे करून पाठवायचं. ओके, त्याच्यानंतर मग सांगतो सलायव्हरी ग्लँडचं काय? सलायवा. व्हेरी गुड. गॅस्ट्रिक ग्लँडचं काय? व्हेरी गुड, गॅस्ट्रिक ज्यूस. लिव्हरचा काय असतो? बाईल ज्यूस. बाईल ज्यूस नाही, काय ते? बाईल ज्यूस, राईट. पॅनक्रियासचा काय? पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाचा असतो पॅनक्रियाटिक ज्यूस. अँड द लास्ट इज इंटेस्टाईनचा असतो सकस एंटेरिकस. एंटेरो, एंटेरे असं वर्ड आला तर लक्ष ठेवायचं. इट मीन्स वॉट? इंटेस्टाईन, राईट. जसं गॅस्ट्रो म्हणजे काय असतं? स्टमक, राईट. हिपॅटो वर्डशी रिलेटेड काय असतं? हिपॅटो म्हणजे लिव्हर, राईट. लिंग्वल वर्डशी रिलेटेड असेल तर त्याला म्हणतात टंगशी रिलेटेड. तसं एंटेरो जर्मिना किंवा एंटेरो वर्ड एखादा टॅबलेटवर सिरपवर असं काय दिसलं तर काय समजतं? एंटेरो स्टँड्स फॉर इंटेस्टाईन. काय असतं एंटेरो म्हणजे? इंटेस्टाईन. ओके, सो दिस आर सम 5 ग्लँड्स. मला ग्लँडचा रोल काय होतं? ग्लँड काहीतरी सिक्रीट करतील ज्यांच्यामध्ये एन्झाईम असेल जे कॉम्प्लेक्स सिम्पलमध्ये कन्वर्ट करून त्याला हेल्प करते. ओके, मग आपण काय बघितलं? फर्स्ट काय होतं आपलं? इंजेक्शन, स्टेप ऑफ न्यूट्रिशन, फूड खाणार आहे. सेकंड आहे डायजेशन, कॉम्प्लेक्सचं करणार आहे सिम्पलमध्ये. थर्ड होतं ॲब्झॉर्प्शन, व्हेरी गुड, ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. फोर्थ आहे एसिमिलेशन, ते सगळीकडे प्रोव्हाइड होणार आहे. इजेशन नाही डायजेस्ट झालं ते काय होणार आहे? येस, वेस्ट मटेरियल बाहेर जाणार. ओके, मग त्यांनी सांगितलं की एक एक एक्सप्लेन केलंय की माउथ म्हणजे काय? फक्त ओरल कॅव्हिटी आणि बकल कॅव्हिटी, राईट. आता जो टॉपिक आहे ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी, त्याचे 2 रिजन असतात. एक खालचा रिजन असतो फ्लोर, ओरल कॅव्हिटी, सॉरी वेस्टिब्यूल आणि ओरल कॅव्हिटी प्रॉपर, राईट. असं टीथ आणि चीकचा मधला जो रिजन आहे दॅट इज ओरल वेस्टिब्यूल रिजन. आणि टीथच्या मागे जो पण एरिया दिसतोय दिसतो, हा जो रिजन आहे टीथ आणि चीक मधला दॅट इज वेस्टिब्यूल रिजन ओरल कॅव्हिटीचा. आणि माउथ ओपन केल्यावर टीथच्या मागे जे पण दिसतं दॅट इज ओरल कॅव्हिटी प्रॉपर, राईट. तिथे 2 आहे. वरच्या साईडला टाळू असते आपली पॅलेटाईन बोन, त्याला आपण बोलतो व्हॉट इज इट? इट इज कॉल्ड ॲज पॅलेट. काय म्हणतो? पॅलेट. आणि खाली सॉफ्ट पॅलेट, आणि ह्याच्यामध्ये टीथ आणि टंग प्रेझेंट. त्याच्यामध्ये त्या टंग तर तुम्हाला माहिती आहे की ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, पुढून अटॅच आहे की मागून अटॅच आहे, राईट. टंग इज पोस्टेरियरली अटॅच आणि खालून म्हणजे वेंट्रली. वरची साईड डॉर्सल असते, खालची कुठली आहे? वेंट्रली. मग टंग खालनं अटॅच आहे, वेंट्रली अटॅच आहे. आणि टंग तुम्ही असं रोल करा, तुम्हाला एक स्किनचा फोल्ड दिसेल सकाळी, राईट. त्याला म्हणतात फ्रेन्युलम. काय म्हणतात? फ्रेन्युलम. मग आपल्यामध्ये टंग पोस्टेरियरली अटॅच, एंटेरियरली कोणामध्ये अटॅच? पुढून टंग अटॅच असते. असं कोण आहे? फ्रॉग आहे. तो असा पुढून टंग अटॅच असते, तो असा बाहेर काढतो, रोल करतो मध्ये, त्यांची एंटेरियरली अटॅच असते, राईट. सो आपल्यामध्ये पोस्टेरियरली अटॅच आणि खालून म्हणजे वेंट्रली अटॅच, फ्रेन्युलम. ओके, त्या टंगवर ना छोटे छोटे आउटग्रोथ यू कॅन सी, छोटे छोटे असतात, त्याला पॅपिली. काय म्हणतात? पॅपिली, राईट. 3 टाइप्स ऑफ पॅपिली आर देअर, राईट. ह्याचा मागचा पॅपिली आहे सगळ्यात मोठा आहे, त्याला सर्कमव्हॅलंट पॅपिली म्हणतात. त्यांच्याकडे टेस्ट बर्ड आहे, ते टेस्ट करायला हेल्प करतात. साईडला छोटे छोटे पॅपिली आहेत, त्याला आपण बोलतो फंजिफॉर्म पॅपिली, बिकॉज ते मशरूम सारखे दिसतात मायक्रोस्कोपमधनं. आणि मशरूम इज वन ऑफ द फंगस. ते पण टेस्ट बर्ड आहे, त्यांच्याकडे पण टेस्ट बर्ड्स आहेत. आणि ह्या जर मध्ये जे दिसतात हेअर लाईन टंगवर, दॅट इज फिलिफॉर्म पॅपिली. त्या टेस्ट करायला हेल्प नाही करत पूर्ण टंगवरचे, त्या फूडला ग्रिप द्यायला हेल्प करतात. ते प्रोव्हाइड ग्रिप टू द फूड. ओके, रोल काय टंगचा? व्हॉट इज द रोल ऑफ टंग? टंगचा रोल काय? इट हेल्प्स इन येस स्पीच, बोलायला मदत करतात. इट हेल्प्स इन मास्टिकेशन ऑल्सो. मास्टिकेशन म्हणजे काय? सलायवा जेव्हा फूडमध्ये मिक्स होतो दॅट इज मास्टिकेशन, राईट. आणि इट ऑल्सो हेल्प्स टू टेस्ट द फूड. हे तर माहितीच आपल्याला. टंग धरून ठेवा, बोलता येईल का? नाही, आवाज इथनं निघतो, लॅरिंग्स म्हणतो, पण जे मॉड्युलेशन्स आहेत इट इज गिव्हन बाय टंग ओनली. ओके, बोलायला हेल्प करतात, मास्टिकेशनला हेल्प करतात, हेल्प्स टू टेस्ट फूड. ओके,
Then next is about teeth. This is about tongue and the next part is what? Teeth. आता टीथ काय आपल्याकडे टीथ ह्युमनचा जो डेंटिशन पॅटर्न आहे डेंटिशन म्हणजे काय देन स्टडी ऑफ अरेंजमेंट स्ट्रक्चर अँड नंबर ऑफ टीथ किती टीथ आहे कसे अरेंज्ड आहे कोणतं स्ट्रक्चर आहे त्यांच्याकडे दिस इज कॉल्ड एज डेंटिशन याला काय म्हणतात डेंटिशन अँड ह्युमन डेंटिशन पॅटर्न इज डिस्क्राइब्ड बाय 4 वर्ड्स अँड दस 4 वर्ड्स आर पहिला आहे डायफायोडंट डायफायोडंट म्हणजे काय आपल्याकडे किती आहे 2 सेट्स ऑफ टीथ आहे मिल्क टीथ आणि परमनंट टीथ म्हणून त्याला डायफायोडंट म्हणतात सेकंड इज हेटेरोडंट हेटेरोडंट म्हणजे काय आपले सगळे टीथ सेम आहेत का नाही ऑल टीथ आर डिफरंट हे जे ब्लंट आहे त्याला इन्सिजर्स म्हणतात काय म्हणतात इन्सिजर्स राईट त्याच्यानंतर जे पॉइंटेड आहे ते काय असतात केनायन्स हे ट्रायंग्युलर राईट त्याच्या मागच्या 2 टोकाच्या धाडी असतात त्याला आपण बोलतो प्रीमोलर्स काय म्हणतो प्रीमोलर्स आणि 4 वाले असतात त्या काय असतात मोलर्स म्हणजे आपल्याकडे सगळे टीथ वेगळे दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज हेटेरोडंट म्हणून त्यांना काय म्हणतात हेटेरोडंट राईट त्याच्यानंतर एक थिकोडंट थिकोडंट म्हणजे काय आपल्याला टूथ पूर्ण दिसतो का टूथ इज ऑलवेज लाईक दिस असा असतो कधी असा दिसतो का आपल्याला फक्त केवढा दिसतो इथून वरचा राईट मग हा जो रिजन आहे दिस इज क्राउन रिजन आणि हा जो रिजन दॅट इज रूट रिजन आणि रूट ज्याच्यामध्ये अटॅच असतात आपण काय म्हणतो त्यांना रूट ज्याच्यामध्ये असतात त्याला काय बोलतात क्राउन स्ट्रक्चर हिरिडम राईट सो दिस इज गम्स ऑर जिंजिवा काय म्हणतात त्याला म्हणतात गम्स ऑर इट इज कॉल्ड ॲज जिंजिवा राईट इथे अपायकल फोरमिन आहे हा रिजन इथनं मध्ये ही जी कॅव्हिटी असेल त्याला पल्प कॅव्हिटी म्हणतात कुठली कॅव्हिटी पल्प जिथे सगळ्या ब्लड वेसल नर्व्स वगैरे एंटर आता टीथ जो आहे इट इज हॅव्हिंग अ शायनी कव्हरिंग ऑन इट अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज फोर्थ वर्ड ब्युनोडंट म्हणून त्याला काय म्हणतात ब्युनोडंट राईट थिकोडंट का म्हणतात बिकॉज टीथ आर एम्बेडेड इन सॉकेट गम्समध्ये बसलेले राईट आणि ब्युनोडंट कवर त्यांच्याकडे शायनी गॅप आहे टीथच्या वर सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्सचं कव्हरिंग आहे विच इज कॉल्ड ॲज एनेमल त्याला काय म्हणतात एनेमल एनॅमलच्या खाली एनिमलच्या खाली काय असते डेंटाईन कुठला सबस्टन्स असतो डेंटाईन असे 2 लेयर्स असतात त्याच्या टीथ आर शाईन मग ह्युमन डेंटिशन पॅटर्न इज डिस्क्राइब्ड बाय 4 वर्ड्स कुठले डायफायोडंट because we have 2 sets of teeth during lifetime heterodont because we have different types of teeth incisors canines premolars and molars त्याच्यानंतर थिकोडंट because teeth are embedded in socket and then the bunodont because teeth are covered by the shiny cap over it okay आता ह्युमनचा जो डेंटल फॉर्म्युला that dental formula is what की it is आपल्याला किती दात आहे राईट मग हा आपला अप्पर जॉ आहे and this is our lower jaw राईट इकडनं जेवढे टीथ असतात त्याला इंटू 2 केलं तर अप्पर जॉचा नंबर मिळेल राईट इथे हाफमध्ये जेवढे टीथ असेल त्याला इंटू 2 केलं तर खालचा नंबर मिळेल ओके म्हणून डेंटल फॉर्म्युला इज इक्वल्स टू हाफ द नंबर ऑफ टीथ प्रेझेंट इन अप्पर जॉमध्ये हाफ नंबर कॅल्क्युलेट केला आपण त्याच्यानंतर हाफ द नंबर ऑफ टीथ प्रेझेंट इन लोअर जॉ इंटू 2 त्याला काय केलं इंटू 2 half the number of teeth present in upper jaw, half the number of teeth present in lower jaw into 2 आणि तो नंबर आहे ओके आता हा जो डेंटल फॉर्म्युला आहे ना हा सगळ्यांमध्ये वेगळा असतो इट इज डिफरंट इन डिफरंट सगळ्यात असं एलिमेंटरी कॅनलमध्ये टीथ वाल्याचा क्वेश्चन होता ओके आता डेंटल फॉर्म्युला 3 जणांचा दिलाय एक दिलाय इन्फंट्सचा म्हणजे काय बेबीजचा दुसरा दिलाय अडल्टचा तर अडल्टमध्ये पण 2 आहे एक 18 इयर्स वाला अडल्ट आहे आणि कुठला इयर अडल्ट आहे 25 इयर्स अडल्ट आहे का बिकॉज जे विस्टम टूथ असतात अप्पल दाढी त्यानंतर ओके आता आपण डेंटल फॉर्म्युला तर बघितला का आता हाफ द नंबर ऑफ टीथ प्रेझेंट इन अप्पर जॉ हाफ द नंबर ऑफ टीथ प्रेझेंट इन लोअर जॉ मग कोणते टीथ असतात वरच्या साईडला आत्ताच आपण बघितलं इन्सिजर्स असतात केनायन्स असतात प्रीमोलर्स अँड मोलर्स राईट आता इथे बऱ्याच जणांना डिवायडिंगचे साईन देतात नाही डिवाइड नाही येते ते अप्पर जॉ आणि लोअर जॉ रिप्रेझेंट करते डिवाइड केलं तर आन्सर बनवायचे एक दाते का आपल्याला नाही ते फक्त गणपती खास सो दिस इज इन्सिजर्स परत खालच्या इथे पण तेच येते ना इन्सिजर्स खाली कुठले हे जे ब्लंट आहे ना हे पुढचं 4 वरती जाऊन खाली 4 सॉरी राईट हे ब्लंट टीथ म्हणजे इन्सिजर जे पॉइंटेड आहे ते केनायन्स राईट त्याच्यानंतर प्रीमोलर्स आणि मोलर्स इंटू
टू. तुम्ही वरती इंटू टू खाली इंटू टू सेपरेट लिहिलं किंवा दोघांमध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, आता इन्फंटचा जो डेंटल फॉर्म्युला आहे तुम्हाला असं लिहायला किंवा कॅल्क्युलेट नाही करायला आहे ना, फक्त लक्षात ठेवायचं यांचा आहे 2102. काय 2102. यांचा आहे 2122. काय 2122. आणि यांचा आहे 2123. काय 2123. फक्त नंबर टाकायचा. यू जस्ट हॅव टू राईट इट डाऊन. 2102चा मीनिंग काय? इन्सिजर्स किती आहे वरच्या साईडला? अर्ध्याच साईडला होतं, 2 आहे. ओके, नाईन्स किती आहे? 1 आहे. प्रीमोलर त्यांच्याकडे 9 आहे आणि मोलर 2 आहे. अप्पर जॉ खाली पण काय 2102 इंटू 2 करा कॅल्क्युलेट. वरती किती 5 अप्पर जॉला, 5 लोअर जॉला इंटू 2 म्हणजे वरती 10 आणि खाली 10 असे टोटल. लहान मुलांना किती टीथ असतात? 20. डिवाइड साईड देऊ नका, 10/10 1 येत. ओके 20 म्हणजे 32 आपण जे बोलतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे किती ॲब्सेंट आहे? लहान मुलांकडे 12. कुठल्या 12? 4 प्री मोलर आणि 4 मोलर्स, 4 अक्कलदाढी आणि 8 प्री मोलर्स. पुढचा म्हणजे प्री मोलर असे टीथ आहे 2 टोकाला जे लाईफमध्ये एकदाच येतात, कारण की लहान मुलांना नसतातच. तर प्री मोलर आर द टीथ म्हणजे 0 लिहिलं ना आपण इथे, ते असे आहेत, ते एकच झाले. ओके, यांचा कसं आहे मग 2122 करा कॅल्क्युलेट. मग कसं येईल? डायरेक्ट लिहा 2122 वरच्या जॉमध्ये 2122 खालच्या जॉमध्ये इंटू 2. मग काय येईल वरचा आन्सर? 7 इंटू 2 म्हणजे वरच्या जॉमध्ये 14 खालच्या जॉमध्ये 14 28. किती टीथ ॲब्सेंट आहे? 4. कोणते 4 टीथ ॲब्सेंट आहे? हा मोलर्स. 4 मोलर्स म्हणजे आपला डिस्टन टीथ. ठीक आहे ना, तुम्हाला अजून अक्कलदाढी आलेलं नसते राईट, मग ते छोटे छोटे पूर्ण नाही आले, मग ते 4 ॲब्सेंट असतात 18 इयर ओल्ड आले. आणि यांच्याकडे काय 2123. मग 2123 कसा? 2123 अप्पर जॉ, 2123 लोअर जॉ इंटू 2. मग काय आन्सर येईल? वरती किती 8 खाली किती 8 इंटू 2. वरच्या जॉमध्ये 16 खालच्या जॉमध्ये 16 टोटल 30. यांच्याकडे काय ॲब्सेंट होतं? कुठे गेले? यांच्याकडे काय ॲब्सेंट होते? किती टीथ ॲब्सेंट होते? 12 टीथ आर ॲब्सेंट. 12th मध्ये काय होते? 8 काय होते? प्री मोलर्स आणि 4 काय होते? मोलर्स. यांच्याकडे किती टीथ ॲब्सेंट होते? 4. काय ते पण मोलर्स आर ॲब्सेंट आणि यांच्याकडे सगळे प्रेझेंट. ओके, दिस इज क्लिअर. दिस इज अबाउट द ओरल कॅव्हिटी ऑफ बगल कॅव्हिटी. राईट, त्याच्यानंतर काय असतं? फॅरिंग्स. काय असतं? फॅरिंग्स. फॅरिंग्स तुम्हाला मी सांगितलंच की फॅरिंग्समध्ये काय की ही नेझल कॅव्हिटी आहे. दिस इज नेझल कॅव्हिटी. खालून जी येते ती कुठली कॅव्हिटी असते? ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीची इसोफेगस इकडनं जाते राईट, वाईल नेझल कॅव्हिटीची ट्रकिया आहे इट एंटर्स फ्रॉम दिस पॅसेज, ती इकडनं जाते राईट. मग हा जो रिजन आहे हा आपला फॅरिंग्स आहे, म्हणजे काय घसा राईट. मग आपण काय बोलू? घशाचा असा पार्ट, फॅरिंगचा असा पार्ट जो नेझल कॅव्हिटीकडे जातो तो नेझोफॅरिंग्स राईट. असा पार्ट जो ओरल कॅव्हिटीकडे तो ओरोफॅरिंग्स किंवा ओरल कॅव्हिटीचा असा जो इकडे जातो दॅट इज ओरोफॅरिंग्स. आणि जो इथे लॅरिंग्स आहे व्हॉइस बॉक्स तिकडे जो जातो तो काय असतो? लॅरिंजिओफॅरिंग्स. काय असतो? लॅरिंजिओफॅरिंग्स. आता इसोफेगस मागे आहे, ट्रकिया आधी आहे. मग असं होऊ शकतं ना फूड इकडे जाण्याच्या आधी त्याला ट्रकिया आपण समजतंय फूड इकडनं खाणार आहे आपण, ते जायला पाहिजे या साईडला पण त्याच्या आधी एक ओपनिंग आहे. मग असं होऊ शकतं ना तिकडे जाण्याच्या आधी इकडे जाऊ आपण त्या रस्त्याला जायचं पण इकडे पण राईट टर्न दिसतो, होऊ शकतं ना पण आधी इकडे टर्न राईट. मग ठसका नेहमी जातो का? नेहमी जातो खाता खाता, कधीतरी जातो ना ठसका. कसं काय? बिकॉज ही जी ट्रकिया आहे या ट्रकियाचं जे ओपनिंग आहे आणि याचं ओपनिंगला म्हणतात गलेट. इसोफेगसचं ओपनिंग काय? गलेट. आणि ट्रकियाचं ओपनिंग आहे ग्लॉटिस. काय आहे? ग्लॉटिस. तर ग्लॉटिसला एक फ्लॅप लाईक कव्हरिंग आहे. दॅट फ्लॅप लाईक कव्हरिंग जेव्हा पण फूड इकडनं घेतं त्या फ्लॅपवर प्रेशर क्रिएट करतं आणि हा फ्लॅप बंद होतो. समजतंय? काय करतं फूड जेव्हा पण येतं तसं आता समजा मला इकडे जायचं राईट, पण इथे पण ओपनिंग आहे. दिस इज वन ओपनिंग राईट. ह्या साईडला एक ओपनिंग आहे आणि मला त्याच्या पुढच्या ओपनिंगमध्ये जायचं. पण काय इथे ओपनिंग आहे ना त्याला असं एक काय म्हणतात टेनसारखं एक कव्हर आहे. झाकण कसं असतं तसं आहे त्याला अटॅच आहे. मी जसं इकडे जाणार आहे माझं हे त्याच्यावर प्रेशर क्रिएट होईल आणि मग काय जाईल बंद होऊन जाईल. कुठे जाणार? पुढे. लाईक दॅट वर. सो जे ओपनिंग आहे ओपनिंगचं नाव काय? ट्रकियाच्या ओपनिंगचं नाव काय? व्हॉट इज द ओपनिंग ऑफ ट्रकिया?
ग्लॉटिस काय? ग्लॉटिस राईट. आणि इसोफेगसचं ओपनिंगचं नाव काय? व्हॉट इज अन ओपनिंग ऑफ इसोफेगस? गलेट राईट. आणि या ग्लॉटिसला कव्हरिंगची गरज आहे. मग ते ग्लॉटिस इज कवर्ड बाय व्हॉट? एपिग्लॉटिस. एपी म्हणजे अबू, ग्लॉटिसच्या वरचे कव्हरिंग देणारा म्हणतात एपिग्लॉटिस. आणि एपिग्लॉटिस त्याला फूडला ट्रकियामध्ये एंटर करण्यापासून थांबवतो. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू दी ट्रकिया. ओके, ठीक आहे. नेक्स्ट इज पॅरेंट्स. नंतर काय होतं मग? इसोफेगस. इसोफेगस काय? एक लॉंग ट्यूब आहे मस्क्युलर राईट. आणि ती रिदमिक कॉन्ट्रॅक्शन, आता फूड इथे आहे तर तेवढी जागा कॉन्ट्रॅक्ट असेल, फूड नंतर काय होईल? थोडं पुढे जाईल राईट, मग ते असं होईल. मग त्याच्यानंतर अजून पुढे जाईल तर ते थोडंसं असं होईल. आणि असं करत करत फूड कुठे जातं, कुठे एंटर करतं? स्टमक. सो ही जी मूवमेंट आहे, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन कोणाच्या? ऑफ मसल्स ऑफ इसोफेगस. इसोफेगसच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करतात. दॅट इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. काय म्हणतात? पेरिस्टाल्सिस. आणि पेरिस्टाल्सिस हे अपवर्ड टू डाऊनवर्ड डिरेक्शनला असतं. आणि अँटी पेरिस्टाल्सिस कुठून कुठे असेल मग? इट इज फ्रॉम डाऊनवर्ड डिरेक्शन टू अपवर्ड डिरेक्शन. खालून वर जेव्हा असेल देन इट इज अँटी पेरिस्टाल्सिस. दिस इज क्लिअर? ओके, कळलं इसोफेगस बद्दल? then the next is इसोफेगस नंतर काय असतं? स्टमक राईट. सो द नेक्स्ट पार्ट इज स्टमक. आणि स्टमक कडे काय असतं मग? व्हॉट इज द पार्ट्स ऑफ स्टमक? स्टमक इज लाईक दिस, जे शेप्ड ऑर्गन म्हणतात ते स्टमकला. आणि मग इथे स्मॉल इंटेस्टाइन. हा पार्ट कुठला आहे स्टमकचा? कार्डियाक. हार्ट जवळ प्रेझेंट आहे. दिस पार्ट इज फंडस राईट. जिथे हा मधला पार्ट काय? बॉडी. अँड दिस इज कॉल्ड एज पायलोरस राईट. आता जिथे स्टमक, इसोफेगस स्टमक मध्ये ओपन होते त्या पार्टच्या इथे एक बँड ऑफ सर्क्युलर मसल इज प्रेझेंट. असा सर्क्युलर मसलचा बँड तिकडे पण आणि इकडे पण. आता व्हॉट इज दिस? दिस इज इसोफेगस. इसोफेगसला आपण फूड पाईप म्हणतात राईट. आणि व्हॉट इज दिस? दिस इज डिओडेनम ऑफ व्हॉट? येस, स्मॉल इंटेस्टाइन. मग दोन ठिकाणी तो सर्क्युलर मसलचा बँड प्रेझेंट. ॲनस रिजन मध्ये असा सर्क्युलर मसलचा बँड आहे. मग जेव्हा फिकल मॅटर बाहेर जातो तो बँड थोडासा स्ट्रेच होतो, ओपन होतो, नंतर बंद होतो. तसंच बँड ऑफ सर्क्युलर मसल इज प्रेझेंट ॲट द कार्डियाक region of the stomach between esophagus and stomach and at pyloric region of the stomach between the stomach and small intestine. Okay, and that band of circular muscle is called as sphincter. त्याला काय म्हणतात? स्फिंक्टर राईट. मग हे जे स्टार्टिंग वाला स्फिंक्टर आहे, द स्टार्टिंग स्फिंक्टर, दिस इज कॉल्ड एज कार्डियाक स्फिंक्टर. त्याला काय म्हणतात? कार्डियाक स्फिंक्टर. स्फिंक्टर हा असतो बँड ऑफ सर्क्युलर मसल. जे खालचा वाला स्फिंक्टर आहे कुठला आहे? पायलॉरिक स्फिंक्टर. त्याला काय म्हणतो आपण? पायलॉरिक स्फिंक्टर. कार्डियाक स्फिंक्टर आणि पायलॉरिक स्फिंक्टर. ओके, मग कार्डियाक स्फिंक्टरचं काय काम आहे? इट प्रिव्हेंट्स दी बॅकफ्लो ऑफ द फूड. खाल्ल्यावर आपण उलटा पालटा कसंही पडतो राईट. पण प्रत्येक वेळेस व्हॉमिटिंग होते का? नाही होत. विचार करा, फूड खाल्ल्यावर आपण उलटं म्हणजे काहीतरी उचलतो वगैरे तर पॉसिबिलिटी ना फूड परत उलटं येईल. पण तसं होतं का? नाही होत. बिकॉज हे जे कार्डियाक स्फिंक्टर आहे, जसं आपण फूड खाल्लं स्टमकमध्ये गेलं ते एकदम टाईटली पॅक होतं राईट. पुढचा बाईट घेतला तर ओपन होतं आणि परत टाईटली पॅक होतं. ओके, आणि याचा मग याचा काय, याचा रोल काय? इट प्रिव्हेंट्स अ बॅकफ्लो ऑफ द फूड. बॅकफ्लो प्रिव्हेंट करते. याचा रोल काय? इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू स्मॉल इंटेस्टाइन. हा नसता तर काय राहिलं असतं? इकडनं फूड आलं इकडे. आता मला सांगा, जेवल्यावर आपलं 2-3 तास पोट एकदम फुल वाटतं, 1-1.5 तास तर वाटतंच राईट. पोट का बरं फुल वाटतं? कारण की जे पण खातं तर पोटात साचत जातं. मग पायलॉरिक स्फिंक्टर नसतं तर काय झालं असतं? आलं गेलं. स्टमकला वेळ भेटला असता का? नाही. आता पायलॉरिक स्फिंक्टर बंद असतं, वरतून कार्डियाक स्फिंक्टर बंद असतं. फूड खातो ते स्टमक असं बॅग लाईनमध्ये थांबतं, तिथे 1-2 तास राहतं फूड स्टमक त्याच्यावर प्रोसेसिंग करतं आणि मग पुढे पाठवलं. इज इट क्लिअर? मग हे जे फूडचा फ्लो जो रेग्युलेट करतं, तो फूड रेग्युलेट करतं पायलॉरिक स्फिंक्टर. आणि जे बॅकफ्लो प्रिव्हेंट करतो तो कुठला स्फिंक्टर? कार्डियाक स्फिंक्टर. आणि स्फिंक्टर काय? इट इज दी बँड ऑफ सर्क्युलर मसल. क्लिअर आहे पर्यंत? आणि स्टमक ॲज अ ग्लँड पण ऍक्ट करतं. आणि स्टमक ऍक्ट ॲज अ ग्लँड इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रिक ग्लँड. त्याला कुठली ग्लँड म्हणतात? गॅस्ट्रिक ग्लँड. ओके, आणि काय सिक्रेट करते ते? गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, नंतर काय? स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन हा लार्ज इंटेस्टाइन पासनं डायमीटरने छोटा आहे
पण लेंथने मोठा आहे. राईट, स्मॉल इंटेस्टाईनला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतात? बिकॉज इट इज स्मॉलर इन डायमीटर. डायमीटर दिसतंय किती छोटंसं आहे, लार्ज इंटेस्टाईनचं मोठं आहे. पण याला जर सरळ केलं, याची लेंथ जास्त आहे, 6 मीटर, साडी इतकं आपलं स्मॉल इंटेस्टाईन, 6 मीटरचं साडी असते ना तसं. मग ते एकदम असं कॉइल्ड फॉर्ममध्ये काय केलंय, बसवलंय. आणि आता मला सांगा, असंच राहिलं असतं फ्री, म्हणजे जसं एक पाईप आहे, त्या पाईपला नुसतं असं भिंतीला असं लावून ठेवलं तर तसंच राहील का? नाही, ते खाली आलं असतं, उलटं पलटं झालं असतं. पण इट इज स्टिल अटॅच्ड इन द पोझिशन बाय द मेसेंट्रीज. मेसेंट्रीज काय असतात की सपोज आता ही बॉडी आहे ना सपोज, आणि हे स्मॉल इंटेस्टाईन, याला असं जर ठेवलं असतं ते असं कसं पण झालं असतं. पण हे ना असं ह्या फोल्ड, स्किन फोल्डने असं अटॅच आहे मागच्या वॉलला, बॉडीच्या वॉल, पेरिटोनियम. राईट, सो इट इज कॉल्ड एज दिस इज कॉल्ड एज मेसेंट्री. नाही तर स्मॉल इंटेस्टाईन गोळा झालं असतं, सगळे एका साईडला असतं, कसंही झालं असतं. पण ते जे पण आहे ते मागून अटॅच्ड आहे, त्याला मेसेंट्रीज म्हणतात. ओके, मग स्मॉल इंटेस्टाईनचा जो पहिला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज डिओडेनम. त्याला काय म्हणतात? डिओडेनम. राईट, डिओडेनम, दिस पार्ट, हे स्टमक आहे आपलं, दिस इज स्टमक. राईट, आणि हा जो पार्ट आहे दिस इज डिओडेनम. राईट, सी शेप्ड किंवा यू शेप्ड पार्ट आहे. नंतर त्याचं डायमीटर छोटा होऊन जातं, त्याला काय म्हणतो आपण? जेजुनम. राईट, आणि जेव्हा तो असा परत थोडंसं डायमीटर मोठं होतं आणि लार्ज इंटेस्टाईनला जॉईन होतं, दॅट इज इलियम. त्याला काय म्हणतात? इलियम. हा डिओडेनम आहे ना, इथे हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट आहे. वॉड्यूलला हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट, पॅन्क्रियास कडनं आणि लिव्हर कडनं एक डक्ट येतो. तुम्ही असं ऐकलंय का लिव्हर मध्ये फूड गेलं, पॅन्क्रियास मध्ये फूड गेलं? नाही. लिव्हर, मग त्यांचा मला सांगा, आपण काय बोललो, लिव्हर बायोज्यूस सिक्रेट करतो तर डायजेशनला हेल्प करतो, पॅन्क्रियास पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतो मग डायजेशनला हेल्प करतो. पण फूड जर तिकडे जातच नाही तर डायजेशन कसं हेल्प करणार आहे? पण फूडला तिकडे जाता येत नाही, त्याचं सिक्रेशन तर इकडे येऊ शकतं ना. मग लिव्हरचा बाईल ज्यूस, पॅन्क्रियासचा पॅन्क्रियाटिक ज्यूस, त्या डक्ट थ्रू स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आणि मग काम करतो. मग जेव्हा फूड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं तेव्हा तिथे 3 गोष्टी काम करतात. लिव्हरचा बाईल ज्यूस, पॅन्क्रियासचा पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टाईनचा स्वतःचा पण ज्यूस, त्याला होता पण सकस एंटेरिकस. अशा 3 गोष्टी इथे काम करते. समजते? माउथमध्ये सलायव्हरी ग्लँडच्या सलायव्हरने काम केलं, स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँडच्या गॅस्ट्रिक ज्यूसने काम केलं. आता फूड जेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाईल तेव्हा इंटेस्टाईनमध्ये काय असणार? इंटेस्टाईनला 3 गोष्टी काम करतील, बाईल ज्यूस, लिव्हरकडनं आलेला पॅन्क्रियाटिक ज्यूस, पॅन्क्रियासकडनं आलेला आणि सकस एंटेरिकस स्मॉल इंटेस्टाईन. म्हणून सगळ्यात जास्त डायजेशन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं आणि सगळ्यात जास्त एब्झॉर्प्शन पण कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ओके, सगळ्यात जास्त डायजेशन होतं, सगळ्यात जास्त अब्झॉर्प्शन पण येते. ओके, मग हा सी शेप पार्ट कुठला आहे? डिओडेनम. हा वाला जेजुनम. आणि लास्ट इज इलियम. आणि द लास्ट इज लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन 2.5 मीटरचंच आहे, 2.5 मीटरपर्यंत, म्हणजे खूप लेंथने छोटा आहे, डायमीटरने मोठा आहे. त्याचा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे हा वाला, याला म्हणतात सीकम. एक ब्लाइंड सॅक आहे, त्याला सीकम म्हणतात. आणि जे छोटंसं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय बोलतो आपण? वर्मिफॉर्म अपेंडिक्स. अपेंडिक्स वेस्टिजियल ऑर्गन आपल्यामध्ये कामाचा नाही आहे, तो सेल्युलोजच्या डायजेशनसाठी हेल्प करतो. अपेंडिक्स आपल्यामध्ये काहीच कामाचं नाही आहे. अपेंडिक्सचा किडा म्हणतात बरेच. रेड शॉट बोन, तो बोन सारखा दिसतो आपल्या इंटेस्टाईनचाच पार्ट आहे. आधी जे लोक होते ते रॉ फूड खायचे किंवा जे कुक्ड फूड नव्हते काय, म्हणून ते गरज पडायची डायजेशनला, कारण सगळं कुक केलेलं खायचं. पण जे हर्बिवोरस ॲनिमल्स आहेत, चारा वगैरे खाणार, त्यांच्यामध्ये अजून पण कॅटल्स वगैरे, त्यांच्यामध्ये अजून पण अपेंडिक्स फंक्शनल. ओके, मग इथून पुढे ही सीकम झालं. हा काय होता पार्ट? कोलॉन. कोलॉनमधनं फक्त फूड जे अनडायजेस्टेड फूड ते पुढे पुढे जाईल. कोलॉनमध्ये डायजेशन होत नाही, एब्झॉर्प्शन फक्त पाण्याचं. ओके, कोलॉनमध्ये कुठलं डायजेशन होतं? पण डायजेशन आपलं कुठेच नाही सगळं. हां, मग डायजेशन सगळ्यात जास्त माउथमध्ये होतं. सगळ्यात जास्त म्हणजे माउथमध्ये होतं, स्टमकमध्ये होतं, बिकॉज इसोफेगसमध्ये थांबत असतं, खाली नाही, स्टमकमध्ये होतं. आणि सगळ्यात जास्त कुठे होतं? 99% येस, स्मॉल इंटेस्टाईन. ओके, दिस इज ऑल अबाउट व्हॉट? एलिमेंटरी केनाल. हे सगळं कशाबद्दल आहे? एलिमेंटरी केनाल. आणि दुसरा पार्ट कुठला आहे मग? डायजेस्टिव्ह ग्लँड्स. कुठला आहे? डायजेस्टिव्ह. कोणत्या कोणत्या आहेत? व्हॉट आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स? बोलो. येस, ओरल कॅव्हिटीमध्ये कुठली आहे? सलायव्हरी ग्लँड. राईट, काय सिक्रेट करते? सलायवा. इट सिक्रेट्स व्हॉट? सलायवा. राईट, ओरल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, सलायवा सिक्रेट करते. आणि सलायवा
हा त्याचा पीएच असतो 6.8 ॲसिडिक पीएच असतो. सलायवाकडे 90-98% वॉटर, 98% पाणीच असतं. पाणी सोडून त्याच्याकडे असतं लायसोझाईम असे एन्झाईम, त्याच्याकडे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. कारण की आपण कसंही फूड खातो कंटामिनेटेड, परत रोज रोज आजारी पडतो का? नाही पडत. कारण की फूड सलायवामध्येच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी, तर त्याला तिथेच फील करायचं ट्राय. ओके, मग एखाद्या दिवशी नाही झालं तर मग इन्फेक्शन. ओके, सो सलायवाकडे लायसोझाईम आहे, which is having antibacterial property which kills the bacteria or germs. दुसरं, डायजेशनसाठी सलायवाकडे काय? सलायवा सी प्रत्येक ग्लँड सगळ्यांसाठी सगळे एन्झाईम्स क्रिएट नाही करत. आता जर सलायवरी ग्लँड त्याचे जे सलायवा त्याच्याकडे फक्त कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी एन्झाईम, म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट आले तरच ते डायजेस्ट झाले असं जे एन्झाईम आहे त्याला म्हणतात सलायवरी अमायलेज. काय म्हणतात? सलायवरी अमायलेज, विच इज ऑल्सो कॉल्ड एज स्टायलिन, ही सायलेंट. हे फक्त कोणाचं डायजेशन करत? कार्बोहायड्रेट. मग सलायवाकडे प्रोटीनच्या डायजेशनसाठी काहीच नाही आहे, लिपिडच्या डायजेशनसाठी काहीच नाही आहे, न्यूक्लिक ऍसिड डीएनए आणि आरएनएच्या डायजेशनसाठी पण काहीच नाही, फक्त कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी एन्झाईम आहे, सलायवरी अमायलेज किंवा टायलिन. आता सलायवरी ग्लँड्स कुठे लोकेटेड आहे? ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी, राईट, तिथे प्रेझेंट आहे. देअर आर 3 पेयर्स ऑफ सलायवरी ग्लँड. किती पेयर्स आहे? 3 पेयर्स, राईट. 3 पेयर्स म्हणजे कुठे झालं? 6. So the first pair is called as parotid gland. पहिले कुठली आहे? पॅरोटिड. कुठे प्रेझेंट आहे? इन फ्रंट ऑफ इयर्स, इथे प्रेझेंट. ओके. दुसरी आहे सबलिंग्वल. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. लिंग्वल म्हणजे काय? टंग. टंगच्या इथे खालच्या साईडला म्हणजे प्रेझेंट आहे, ती एक पेअर आहे. आणि एक असेल सब मॅन्डिब्युलर. कुठली असेल? सब मॅन्डिब्युलर. सबलिंग्वल, पॅरोटिड आणि सब मॅन्डिब्युलर जी कुठे प्रेझेंट आहे? येस, मॅन्डिबल्स, लोअर जॉच्या इथे प्रेझेंट आहे. मग एक पेअर इज इन फ्रंट ऑफ इयर्स, सेकंड पेअर इज प्रेझेंट बिलो दी सलायवरी टंग, आणि थर्ड पेअर इज व्हॉट? इट इज प्रेझेंट इन द सब मॅन्डिब्युलर रिजन. ओके, असं करून तर तिघं पण काय सिक्रेट करतात? सलायवा. ओके, सलायवरी ग्लँड नंतर नेक्स्ट ग्लँड कुठली आहे? व्हॉट इज द नेक्स्ट ग्लँड? येस, गॅस्ट्रिक ग्लँड. दुसरी ग्लँड कुठली आहे? गॅस्ट्रिक ग्लँड. ची कोणाकडे? स्टमककडे, राईट. गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसकडे काय काय असतं? व्हॉट द गॅस्ट्रिक ज्यूस कंटेन्स? आता जर स्टमक आहे त्याच्याकडे 4 टाईपच्या सेल्स असतात. कुठल्या टाईपच्या सेल्स? 4 टाईप्स ऑफ सेल. एक असतात ऑक्झेंटिक सेल किंवा परायटल सेल. कोणता? ऑक्झेंटिक किंवा परायटल सेल. HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवतं स्टमकमध्ये. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड, स्टमक बर्न करून टाकेल. ऍसिड टाकल्यावर काय होतं? पार्ट बर्न होतं ना. स्टमक बर्न का नाही होत? बिकॉज स्टमककडे अजून एका टाईपचा सेल आहे त्याला म्युकस सेल किंवा गॉबलेट सेल म्हणतात. त्या म्युकस सिक्रीट करतात जे स्टमकच्या लाईनिंगला HClच्या कामापासून, HClच्या बर्निंगपासून थांबवतात. समजतात? हे जे स्टमक आहे ना, दिस इज स्टमक, राईट. हे एक ऑक्झेंटिक किंवा परायटल सेल आहे, त्या सगळ्या इथे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट करतात. पण म्युकस सेल किंवा गॉबलेट सेल त्या म्युकसची एक लेअर बनवतात इथे, आणि ती लेअर त्या स्टमकच्या इनर लाइनिंगच्या सेल्स आहेत त्याला ह्या बर्निंग पासून थांबवतात हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड कशासाठी टाकतात? परत तेच जर्म्सला किल करतात हायड्रोक्लोरिक ऍसिड, राईट. हायड्रोक्लोरिक ऍसिड बाकी जे इनॅक्टिव्ह एन्झाईम्स आहेत त्यांना ऍक्टिव्ह करतात. हॅलो, हां. सो व्हॉट इज द रोल ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड? काय सांगितलं मी? एक काय रोल सांगितलं? व्हॉट इज वन रोल? की ते जर्म्सला किल करते, राईट. आपण जे पण फूड खाल्लं, सी आपल्याकडे ना डिफेन्स सिस्टम आहे. आपली बॉडी, आपण किती कंटामिनेटेड खाल्लं तर रोज आजारी नाही पाडत आपल्याला. का? आपण कसंही फूड खाल्लं तर आधी माउथमध्ये सलायवा आहे, त्याने आपल्याला ते जर्म्स किल करायचं ट्राय केलं, तरी पण नाही किल झालं तर कुठे गेलं ते फूड? येस, व्हेर इट एंटर्स इनटू स्टमक. स्टमककडे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड 3-4 कामं करतं. पहिलं जे काम करतं ते काय? जर्म्सला किल करतं. दुसरं जे काम करतं ते काय करतं? इट जे इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे स्टमकमध्ये, राईट, त्या स्टमकच्या इनॅक्टिव्ह एन्झाईमला ॲक्टिवेट करायचं ट्राय करतं. आता मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं? सगळ्याच ग्लँड्सकडे सगळ्यांच्याच डायजेशनसाठी काही आहे असं नाही, राईट. मग काय असतं की समटाईम्स, जसं इकडे आपण बघितलं
सलायवाकडे काय होतं डायजेशनसाठी, कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी एन्झाईम, राईट. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ग्लँडकडे, आता स्टमककडे प्रोटीनच्या डायजेशनसाठी एन्झाईम्स. कोणाचा? प्रोटीनच्या. ते एन्झाईम कुठले आहे? दोज एन्झाईम इज, पहिलं आहे पेप्सिनोजेन. काय? पेप्सिनोजेन. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेन वर्ड आला म्हटल्यावर एन्झाईम इनॅक्टिव्ह असतात. कसे असतात? इनॅक्टिव्ह. त्यांना ॲक्टिवेट करायचं काम कोण करतं? पेप्सिनोजेन इज कन्वर्टेड इनटू ॲक्टिव्ह पेप्सिन, HClच्या हेल्पने. पेप्सिनोजेन कसं असतं? इनॅक्टिव्ह. त्याला ॲक्टिव्ह पेप्सिन करायचं काम कोण करतं? HCl. HCl इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि पेप्सिन काय? एन्झाईम आहे जे प्रोटीनला ब्रेक करायला हेल्प करेल. एन्झाईम आहे जे काय करेल? प्रोटीनला ब्रेक करायला हेल्प करेल. ओके. नेक्स्ट इज, येस, पुढचं सांगा काय आहे? चला, याच्यानंतर स्टमक नंतर वन मोर थिंग, पेप्सिनोजेन कोणी बनवलं? ऑक्झेंटिक किंवा पॅराटाइल सेलने HCl बनवलं, राईट. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, म्युकस किंवा गॉबलेट सेलने म्युकस बनवलं. आणि त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलं तुम्हाला? पेप्सिनोजेन जे आलं ते चीफ सेल किंवा पेप्टिक सेलने बनवलं, स्टमकच्या. ओके, चीफ सेल और पेप्टिक सेल. ओके. अँड वन मोर सेल इज प्रेझेंट विच इज कॉल्ड एज G सेल्स. त्यांना काय म्हणतात? G सेल. आता ह्या सगळ्या एन्झाईम बनवत होता. काय बनवत होता? एन्झाईम, राईट. पण G सेल्स आहेत ते G सेल हॉर्मोन बनवतात. काय बनवतात? हॉर्मोन. बिफोर दॅट, कॅन यू टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ हॉर्मोन अँड एन्झाईम? हॉर्मोन आणि एन्झाईम मध्ये डिफरन्स काय? हॉर्मोन्स आर केमिकल मेसेंजर्स ऑफ आवर बॉडी. हॉर्मोन केमिकल मेसेंजर्स आहेत, जे केमिकल सिग्नल पास ऑन करतात. आणि एन्झाईम हे कॉम्प्लेक्सेस सिम्पल करायला हेल्प करतात. काहीतरी सांगायचं आहे ब्रेनला, समजा पिट्युटरी ग्लँडला सांगायचं ओव्हरीला, ते हॉर्मोन थ्रू सांगतात. ओके. आणि एन्झाईम काय करतात? कॉम्प्लेक्स सिम्पलमध्ये कन्वर्ट करतात. मग स्टमकमध्ये, गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये 4 गोष्टी सिक्रीट होतात. कुठल्या कुठल्या त्या 4 गोष्टी? पहिलं काय होतं? HCl. दुसरं काय होतं? गॉबलेट सेल, म्युकस, राईट. त्याच्यानंतर आपण बोललो होतो की पेप्सिनोजेन सारखे एन्झाईम्स, राईट. आणि अजून एक काय सांगतात? गॅस्ट्रिन नावाचा हॉर्मोन. गॅस्ट्रिन हॉर्मोन सिग्नल देतं ना, मग गॅस्ट्रिन काय करेल? गॅस्ट्रिक ज्यूस, प्रत्येक वेळेस गॅस्ट्रिक ज्यूस म्हणत राहायला पाहिजे ना. एकदा स्टमकचं काम झाल्यावर आपण साखर कसं नाही खातो, ओके, किंवा गॅप नंतर खातो. मग जेव्हा फूड स्टमकमध्ये गेलं तेव्हाच गॅस्ट्रिक ज्यूस आला पाहिजे ना. मग ते गॅस्ट्रिक ज्यूसला सिक्रीट कर असं सांगायचं काम कोण करतं? गॅस्ट्रिन नावाचा हॉर्मोन करतो. सो ऑलवेज रिमेंबर, गॅस्ट्रिन काय? हॉर्मोन की एन्झाईम? हॉर्मोन. आणि तो काय सिग्नल देतोय गॅस्ट्रिक ग्लँडला? टू प्रोड्यूस अ गॅस्ट्रिक ज्यूस व्हेन द पर्सन ईट्स अ फूड और व्हेन फूड एंटर्स इनटू द स्टमक. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. तुम्हाला हवं तर मी नोट्स शेअर करत जाईल, कारण की एवढं लिहायला वेळ नाही होता. इथपर्यंत समजलंय पण पक्का? चॅप्टर इझी आहे. On today's now. Okay?
एनी कन्फ्युजन टिल नाउ? पक्का?